दरम्यान लोकलला स्वयंचलित दरवाजे करण्याला राजकीय नेत्यांनी आता विरोध दर्शवला। लोकलमध्ये किती गर्दी असते कल्पना आहे तुम्हाला, असा सवाल उपस्थित करत स्वयंचलित दरवाजे केले तर प्रवासी आतमध्येच गुदमरून मरतील अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली। तर आधी श्वास घेऊ द्या, जर लोकलला स्वयंचलित दरवाजे बसवले तर लोक श्वास कसा घेणार, असा संतप्त सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला। कसे माणसं राहतील आतमध्ये गुदमरून मरतील, किती गर्दी असेल कल्पना आहे का तुम्हाला? म्हणजे त्याची एक जागा बाबा बाहेर पडण्यासाठी पाहिजे, एक जागा आत जाण्यासाठी पाहिजे, काही नाही। जिथनं बाहेर पडतायत तिथनं आत जातायत, बरं ज्याला उतरायचंय तोच परत पुढच्या स्टेशनवर जातोय। ऑटोमॅटिक बंद दरवाजे हे कॉमन लोकलला इम्पॉसिबल आहे, सफोकेशन होईल आतमध्ये। और श्वास तर घ्यायला हवा तर आली पाहिजे। उगाच काहीतरी एक अपघात झाल्यानंतर हा काहीतरी विनोदी भाष्य करायचं की आम्ही रेल्वे म्हणजे दरवाजे बंद करण्याचा आमचा मानस आहे। दरवाजे कसे बंद होणार? दरवाजा बंद झाला तर श्वास कसा घेणार आतमधला माणूस? लोकलला दरवाजे केले तर ते कितपत मान्य होईल? कारण तुम्हालाही माहिती आहे लोकल अशी येते, थांबत असतानाच प्रवासी उतरतात आणि लगेच बाहेरचे प्रवासी आतमध्ये त्या बाबतीमध्ये चढतात। असा मी पण ज्यावेळेस लोकलनी कधी काळी प्रवास करायची संधी, आत्ता नाही, ज्यावेळेस एक मी राजकीय जीवनात माझा संबंध नव्हता त्यावेळेस नागरिक म्हणून करत होतो, तेव्हा ते तशाच प्रकारचा अनुभव सगळ्यांनाच येतो। आत्ताही नागरिकांना तोच अनुभव होतो। तर प्रवासी आतमध्येच गुदमरून मरतील, स्वयंचलित दरवाजे उपयोगाचे नाहीत असं आता राजकीय नेते म्हणतात।